आपल्याला अनेकदा वाटतं की ओळख आधारित हिंसा म्हणजे दोन गटामधली भांडणं ही जुन्या द्वेषातून अचानक भडकतात. पण खरंच ते इतकं सोपं असतं का की यामागे दुसरंच काहीतरी आहे? चला, आज आपण हेच समजून घेणार आहोत की ही हिंसा खरंच अचानक होते की ती तयार केली जाते. तर इथे दोन गोष्टी समोरासमोर येतात. एकीकडे आहे आपली नेहमीची समजूत की अरे, जुना राग होता तो अचानक उफाळून आला आणि दंगल झाली. पण दुसरीकडे जेव्हा अभ्यासक या घटनांचा तपास करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की यामागे एक नियोजनबद्ध राजकीय डावपेच असतो. म्हणजे एकीकडे उत्स्फूर्त उद्रेक आणि दुसरीकडे काळजीपूर्वक रचलेला कट. यातलं खरं काय हेच आपल्याला तपासायचंय. ओके, तर मग सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर येतो, जर ह्या दंगली अचानक होत नसतील तर त्या घडवल्या कशा जातात? म्हणजे याची काही पद्धत आहे का? कुणीतरी याची पटकथा लिहितं का? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. यावर अभ्यासक पॉल ब्रासने एक खूप महत्त्वाची संकल्पना मांडली आहे, जिला ते म्हणतात संस्थात्मक दंगल प्रणाली किंवा इन्स्टिट्यूशनलाइज्ड रायट सिस्टम्स. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. ते म्हणतात की काही शहरांमध्ये दंगली अचानक होतच नाहीत. तिथे जणू काही दंगल घडवण्याची एक सिस्टम, एक प्रणालीच तयार झालेली असते. म्हणजे विचार करा, जणू काही दंगल प्रोड्यूस करण्याची एक फॅक्टरीच आहे. बरं, मग ही दंगलीची फॅक्टरी किंवा ही सिस्टम नक्की काम कशी करते? यासाठी पॉल ब्रास याने एक पूर्ण प्लेबुकच तयार केलंय. म्हणजे जसं एखादा सिनेमाची पटकथा असते ना, तशीच ही दंगल घडवण्याची एक पटकथा आहे, ज्यात प्रत्येक टप्पा आधीच ठरलेला असतो. हे बघा, हे 3 टप्पे किती पद्धतशीर आहेत. सगळ्यात आधी येते तयारी. यात काय होतं तर द्वेषपूर्ण भाषणं, अफवा पसरून 2 समाजात तणाव निर्माण केला जातो. वातावरण एकदम तापवलं जातं. मग येतो दुसरा टप्पा, सक्रियकरण. म्हणजे एखादी छोटीशी घटना घडते, कुणीतरी भांडतं आणि त्यालाच निमित्त बनवून आग लावली जाते. जमावाला भडकवलं जातं. आणि मग येतो सगळ्यात धूर्त टप्पा, तो म्हणजे स्पष्टीकरण. दंगल होऊन गेल्यावर मीडियासमोर आणि सगळ्यांसमोर असं चित्र उभं केलं जातं की अरे, हे सगळं अचानक घडलं, लोकांचा राग अनावर झाला होता, जेणेकरून यामागचं खरं नियोजन लपून जाईल. आता जो दुसरा टप्पा आपण पाहिला, सक्रियकरण, त्यात काही लोकांची भूमिका फारच महत्त्वाची असते. पॉल ब्रास त्यांना एक खास नाव देतात, रूपांतरण विशेषज्ञ, म्हणजे कन्व्हर्जन स्पेशलिस्ट्स. हे लोक म्हणजे दंगलीचे खरे आंत्रप्रेन्युअर. त्यांचं काम काय? तर एखाद्या छोट्याशा अगदी रोजच्या घटनेला, समजा 2 लोकांमध्ये काहीतरी किरकोळ वाद झाला, त्याला उचलून मोठा जातीय रंग द्यायचा आणि त्यातून दंगलीची ठिणगी टाकायची. ओके, हे सगळं ठीक आहे. दंगल घडवण्याची एक पटकथा आहे, एक सिस्टम आहे. पण मग पुढचा प्रश्न असा येतो की ही पटकथा काही शहरांमध्येच का चालते आणि इतर शहरांमध्ये का नाही, जिथे परिस्थिती अगदी सारखीच असते? काही शहरं शांत का राहतात? हे कोडं सोडवायला आपल्याला मदत करतात अभ्यासक आशुतोष वार्ष्णे. त्यांचं निरीक्षण खूप इंटरेस्टिंग आहे. इथे बघा, अलीगड आणि कालिकत ही 2 शहरं. दोन्ही ठिकाणी मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण साधारण सारखंच आहे, जवळपास 35%. पण फरक काय? तर अलीगड हे दंगलींसाठी ओळखलं जातं आणि कालिकत मात्र शांततापूर्ण आहे. याचाच अर्थ प्रॉब्लेम फक्त लोकसंख्येच्या टक्केवारीत नाहीये, कारणं दुसरीकडे कुठेतरी आहेत. आणि ही गोष्ट तर ह्या कोड्याला अजूनच गुंतागुंतीचं बनवते. वार्ष्णेय यांचा डेटा दाखवतो की जातीय हिंसा ही प्रामुख्याने एक शहरी समस्या आहे. म्हणजे 1950 ते 1995 या काळात हिंदू मुस्लिम दंगलींमध्ये जेवढे मृत्यू झाले, त्यापैकी तब्बल 94% मृत्यू हे शहरांमध्ये झाले होते, फक्त 6% ग्रामीण भागात. याचा अर्थ काय? याचा अर्थ ही समस्या काही प्राचीन काळापासून चालत आलेला द्वेष वगैरे नाही, तर ती आधुनिक शहरी जीवनाशी जोडलेली आहे. तर मग ह्या रहस्याचं उत्तर काय आहे? शांत शहरं शांत का राहतात? वार्ष्णे यांच्या मते याचं उत्तर दडलंय सामाजिक भांडवलामध्ये. आता हे काय आहे? तर 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे अंतर्गत सामाजिक भांडवल, म्हणजे जिथे लोक फक्त आपल्याच समाजाच्या, आपल्याच धर्माच्या लोकांमध्ये मिसळतात. अशा शहरांमध्ये अफवा पटकन पसरतात आणि अविश्वास वाढतो. याउलट काही शहरांमध्ये असतं आंतरसामुदायिक सामाजिक भांडवल, म्हणजे जिथे वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे लोक रोज एकत्र येतात, व्यवसाय करतात, सण साजरे करतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. हे जे वेगवेगळ्या समाजांना जोडणारे पूल आहेत ना, तेच हिंसेला रोखणारी एक मजबूत ढाल बनतात. आतापर्यंत आपण धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेबद्दल बोललो, पण ओळखीचा वापर करून राजकारण करण्याचा हा जो खेळ आहे तो फक्त धर्मापुरता मर्यादित नाही. हेच सूत्र, हाच फॉर्म्युला प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणातही तंतोतंत वापरला जातो. चला, ते कसं ते पाहूया. प्रादेशिक राजकारणाचा सगळा पाया एका भावनेवर उभा असतो, ती म्हणजे सापेक्ष वंचितता.
म्हणजे काय तर लोकांच्या मनात ही भावना निर्माण केली जाते की आपल्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होतंय, आपल्यावर अन्याय होतोय, आपला हक्काचा विकास दुसऱ्या कोणीतरी पळवलाय. आणि एकदा का ही भावना लोकांमध्ये रुजली की मग प्रादेशिक नेते तिचा वापर करून लोकांना एकत्र आणतात आणि आपली राजकीय शक्ती वाढवतात. आणि गंमत म्हणजे ही प्रादेशिक अस्मिता काही हजारो वर्षांपासूनची नाहीये. हा सगळा आधुनिक राजकारणाचा खेळ आहे. इथे बघा, याची सुरुवात ब्रिटिशांनी केली त्यांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाने. स्वातंत्र्यानंतर जेव्हा भाषेच्या आधारावर राज्य तयार झाली तेव्हा या ओळखीला एक संस्थात्मक रूप मिळालं. आणि मग 90च्या दशकात जेव्हा आघाडी सरकारांचं युग सुरू झालं तेव्हा तर या प्रादेशिक पक्षांची ताकद प्रचंड वाढली. म्हणजे हा सगळा प्रवास आधुनिक भारताच्या राजकारणाचा आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. 1. ओळख आधारित हिंसा ही बहुतेक वेळा अचानक होत नाही, तर ती एक राजकीय रणनीती म्हणून तयार केली जाते. 2. याला सगळ्यात मोठा उतारा काय असेल तर तो म्हणजे वेगवेगळ्या समाजांना जोडणारे रोजचे संबंध. जितके हे संबंध घट्ट तितका समाज शांत. 3. ओळख, मग ती धार्मिक असो वा प्रादेशिक, ही सत्तेच्या राजकारणातलं एक शक्तिशाली साधन आहे. आणि शेवटचं म्हणजे या घटना समजून घेण्यासाठी फक्त धर्माच्या चष्म्यातून बघून चालणार नाही, तर त्यामागचं राजकारण, अर्थकारण हे सगळं पाहावं लागेल. आणि शेवटी जाता जाता एक प्रश्न. जर ओळख हे एक राजकीय साधन आहे, राजकारण्यांच्या हातातले एक हत्यार आहे, तर मग जेव्हा जेव्हा हे हत्यार वापरलं जातं तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त फायदा नक्की कोणाला होतो? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न नक्की करा.